नमस्कार. एका छोट्या स्टील ट्रेडिंग कंपनीपासून सुरू झालेला प्रवास ते थेट जगभरात डंका वाजवणारी ग्लोबल ऑटोमोटिव्ह आणि फायनान्शियल पॉवर हाऊस महिंद्रा ग्रुपचा हा प्रवास किती अचंबित करणार आहे ना. आपण नेहमी रस्त्यावर महिंद्राच्या गाड्या दिमाखात धावताना पाहतो, पण या कंपनीने आपला स्वतःचा मार्ग कसा घडवला आणि इथपर्यंतची मजल कशी मारली हे जाणून घेणं खूप रंजक आहे. आज आपण याच अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशनचं सखोल विश्लेषण करणार आहोत. 1,20,000 कोटी रुपये. बापरे, हा आकडा ऐकूनच चक्कर येईल. आज महिंद्रा ग्रुपचा हा अवाढव्य रेव्हेन्यू आहे. पण नेहमीच चित्र असं नव्हतं. 1991चा काळ आठवला तर हीच कंपनी मार्केटमध्ये नुसतं टिकून राहण्यासाठी संघर्ष करत होती आणि तेव्हा त्यांचा रेव्हेन्यू होता फक्त 1,520 कोटी रुपये. मग असा विचार येतो की 1,520 कोटींपासून ते थेट 1,20,000 कोटींपर्यंत कंपनी कशी पोहोचली? हा टप्पा गाठताना नक्की काय काय घडलं? 1991चं ते वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि महिंद्रासाठी खऱ्या अर्थाने एक टर्निंग पॉइंट ठरलं. भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली, परदेशी कंपन्या भारतात येऊ लागल्या आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात अचानक भयंकर स्पर्धा निर्माण झाली. कंपनीला अस्तित्वाची लढाई लढावी लागत होती आणि त्यात भर म्हणून कांदिवलीच्या कारखान्यात कामगारांचा सलग 7 महिने संप सुरू झाला. परिस्थिती इतकी वाईट होती की कंपनी आता बुडणार असंच वाटत होतं. आणि इथेच एक अतिशय नाट्यमय प्रसंग घडला. जुलै 1991मध्ये आनंद महिंद्रा स्वतः त्या कारखान्यात गेले. त्यांनी कामगारांना अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की जोपर्यंत कंपनीची उत्पादकता वाढत नाही तोपर्यंत कोणताही दिवाळी बोनस मिळणार नाही. हे ऐकून कामगार इतके संतप्त झाले की त्यांनी आनंद महिंद्रांना चक्क 4 तास एका खोलीत कोंडून ठेवलं. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले, अजिबात झुकले नाहीत. या एका प्रसंगामुळे कामगारांना अत्यंत स्पष्ट संदेश मिळाला आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या अवघ्या 3 वर्षात कंपनीची उत्पादकता चक्क 150% वाढली. पण ही कंपनी मुळात उभी कशी राहिली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. 1945मध्ये जे.सी. महिंद्रा आणि के.सी. महिंद्रा या 2 भावांनी ही कंपनी सुरू केली. दुसऱ्या महायुद्धात स्टील उद्योगात काम केल्याचा त्यांचा दांडगा अनुभव होता. याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी अमेरिकेतून विलीज जीप्स भारतात आयात करायला सुरुवात केली. या जीप्स भारताच्या खडबडीत आणि कच्च्या रस्त्यांसाठी एकदम परफेक्ट होत्या. त्यांचा दर्जा इतका चांगला होता की 1955मध्ये भारतीय सैन्याकडून त्यांना जीप्सचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आणि इथेच महिंद्राची खरी पाळंमुळं रोवली गेली. आता एक फार गमतीदार गोष्ट सांगतो. सुरुवातीला या कंपनीचं नाव महिंद्रा अँड महिंद्रा नव्हतं, तर ते महिंद्रा अँड मोहम्मद होतं. मलिक गुलाम मोहम्मद हे त्यांचे सीए आणि पार्टनर होते. पण 1947च्या फाळणीनंतर गुलाम मोहम्मद पाकिस्तानला गेले आणि तिथले पहिले अर्थमंत्री बनले. आता कंपनीकडे M&M या नावाने छापलेले लेटरहेड्स आणि स्टेशनरीचा मोठा साठा शिल्लक होता. नवीन छपाईचा खर्च वाचवण्यासाठी आणि ती स्टेशनरी वाया जाऊ नये म्हणून महिंद्रा बंधूंनी अत्यंत हुशारीनं कंपनीचं नाव बदलून महिंद्रा अँड महिंद्रा असं ठेवलं. हा एक अतिशय प्रॅक्टिकल आणि स्मार्ट बिझनेस निर्णय होता, नाही का? 90च्या दशकापर्यंत महिंद्रा फक्त परदेशी गाड्यांचे सुटे भाग जोडून गाड्या बनवत असे. स्वतःचं असं कोणतंही खास डिझाईन नव्हतं. पण ही परिस्थिती बदलायची वेळ आली होती. आनंद महिंद्रांनी स्वतःचा R&D विभाग उभा करण्याचा मोठा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पवन गोएंका यांना कामावर ठेवलं. पवन गोएंका हे अमेरिकेत जनरल मोटर्समध्ये अत्यंत चांगल्या पगारावर काम करत होते. हे ऐकून आश्चर्य वाटेल की चिठ्ठी आई है ही देशभक्तीपर गझल ऐकून ते भारतात परतले होते आणि हीच व्यक्ती पुढे जाऊन महिंद्रासाठी गेम चेंजर ठरणार होती. सुरुवातीला फक्त परदेशी पार्ट्स असेंबल करणं, मग जुन्या डिझाईन्समध्ये थोडे बदल करून बोलेरोसारखी गाडी लॉन्च करणं, अशी ही रणनीती विकसित होत गेली. बोलेरो सुपरहिट ठरली, पण तरीही ती 100% महिंद्राची स्वतःची निर्मिती नव्हती. मात्र बोलेरोच्या यशाने एक नवीन कॉन्फिडन्स दिला आणि त्यातूनच एका मोठ्या 100% इन हाऊस R&D प्रोजेक्टचा जन्म झाला. हा एक प्रचंड मोठा फायनान्शियल जुगार होता. हा जुगार किती मोठा होता? आनंद महिंद्रांच्याच शब्दात सांगायचं तर ते म्हणाले होते, जर स्कॉर्पिओ प्रोजेक्ट फेल झाला तर बोर्ड मला काढून टाकेल. मी माझं करिअर पणाला लावलंय. ज्यांचं सरासरी वय फक्त 27 वर्ष आहे, अशा 120 तरुण इंजिनियर्सच्या टीमने 550 कोटी रुपयांची महाप्रचंड रिस्क घेऊन स्कॉर्पिओ तयार केली. तेव्हा कंपनीचा वार्षिक नफा फक्त 250 कोटींच्या घरात होता. हा खऱ्या अर्थाने एक
मेक ऑर ब्रेक क्षण होता, पण सुदैवाने हा जुगार अत्यंत यशस्वी ठरला. 2002 मध्ये स्कॉर्पिओ मार्केटमध्ये आली आणि बघता बघता 2007 पर्यंत कंपनीचा नफा चक्क दुप्पट झाला. स्कॉर्पिओच्या यशातून कंपनीकडे भरपूर कॅश फ्लो आला. याच पैशातून महिंद्राने जगभरात आपला विस्तार करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक कंपन्या विकत घेण्याचा जणू सपाटाच लावला. पण या जागतिक विस्ताराच्या प्रवासात सगळेच निर्णय बरोबर ठरले नाहीत. काही यश मिळाले तर काही मोठ्या संधी हुकला. यश कुठे मिळालं तर इटलीची पिनिनफेरिना आणि जावा एसडी बाईक्स बनवणारी क्लासिक लेजंड्स कंपनी त्यांनी विकत घेतली. यामुळे त्यांना डिझाईन आणि प्रीमियम मार्केटमध्ये एंट्री मिळाली. पण हुकलेल्या संधीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांनी रिस्क घेण्याचं टाळल्यामुळे जॅग्वार लँड रोवर विकत घेण्याची सुवर्ण संधी गमावली, जी नंतर त्यांच्या मुख्य प्रतिस्पर्ध्याने म्हणजेच टाटाने विकत घेतली. आणि त्याहूनही विचित्र गोष्ट म्हणजे स्वीडिश कंपनी साब विकत घेण्याची क्षमता असतानाही त्यांनी नकार दिला, कारण आनंद महिंद्रांना फक्त ते नाव आवडलं नव्हतं. इथूनच बिझनेसमधली एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट समोर येते, व्हॅलिडेशन पर्चेस. म्हणजे काय? तर जुनी संधी गमावल्याच्या दुःखातून ओव्हरकम्पेन्सेट करण्यासाठी भावनेच्या भरात एखादी चुकीची खरेदी करणं. जॅग्वार लँड रोवरची डील हातातून गेल्याचा महिंद्रांना पश्चाताप होता. त्यातूनच त्यांनी घाईघाईत सांग्योंग ही कोरियन कंपनी विकत घेतली. हा त्यांचा सर्वात चुकीचा स्ट्रॅटेजिक निर्णय ठरला, कारण ही कंपनी प्रचंड तोट्यात गेली आणि शेवटी तिला चक्क दिवाळखोरी जाहीर करावी लागली. या सगळ्या प्रवासात महिंद्रा फक्त गाड्याच बनवत नाही, तर ते एक ब्रँड म्हणून लोकांची मनं कशी जिंकतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळात पारंपरिक जाहिरातींवर पूर्णपणे अवलंबून न राहता सोशल मीडियाचा अत्यंत हुशारीने वापर करून त्यांनी एक सेंद्रिय आणि शक्तिशाली ब्रँड लॉयल्टी निर्माण केली आहे. हे आधुनिक मार्केटिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. उदाहरणच द्यायचं तर जेव्हा नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं, तेव्हा आनंद महिंद्रांनी त्याला एक खास XUV 700 गिफ्ट केली. आणि विशेष म्हणजे या गाडीची नंबर प्लेट होती 8758, जे नीरजच्या विजयी भालाफेकीचं अचूक अंतर होतं. तसंच ज्यांनी ऑटो रिक्षाला स्कॉर्पिओचा लुक दिला किंवा ज्यांनी चक्क भंगारातून गाडी बनवली, अशा तळागाळातील जुगाडू लोकांना शोधून त्यांनी नवीन ब्रँड न्यू गाड्या गिफ्ट केल्या. या अशा कृतींमधून लोकांच्या मनात महिंद्रा ब्रँडविषयी प्रचंड आदर आणि विश्वास निर्माण होतो. पण तळागाळातील या टॅलेंटला सपोर्ट करण्यामागे एक खास वैयक्तिक किस्सा आहे. एकदा आनंद महिंद्रांच्या मुलीच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. लंडनच्या डॉक्टरांनी सर्जरी करण्यास नकार दिला आणि त्यांना पॅरिसला पाठवलं. पॅरिसच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की या सर्जरीसाठी जगातील सर्वोत्तम डॉक्टर हे भारतातले डॉक्टर जोशी आहेत. आणि आश्चर्य म्हणजे डॉक्टर जोशींचं क्लिनिक महिंद्रांच्या मुंबईतील ऑफिसपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर होतं. या एका घटनेमुळे त्यांना जाणीव झाली की आपल्या देशात किती अफाट टॅलेंट आणि जुगाड करण्याची क्षमता आहे, ज्याला फक्त एका योग्य प्लॅटफॉर्मची गरज आहे. आत्तापर्यंत आपण मुख्यत्वे फक्त गाड्यांबद्दल बोललो, पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महिंद्रा ग्रुपच्या प्रचंड मोठ्या रेव्हेन्यूचा 50% हिस्सा हा ऑटोमोबाईल क्षेत्रातून येतच नाही. तो येतो त्यांच्या स्ट्रॅटेजिक डायव्हर्सिफिकेशनमधून, म्हणजेच गाड्यांव्यतिरिक्त उभारलेल्या अवाढ्य व्यवसायांमधून. त्यांचा विस्तार खरोखर अफाट आहे. टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, क्लब महिंद्रा आणि BES सिस्टम्स डिफेन्स. यात कोटक महिंद्रा बँकेची सुरुवात कशी झाली हे खूप रंजक आहे. तरुण उदय कोटक यांना आपली फायनान्स कंपनी सुरू करायची होती, पण मार्केटमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना एका मोठ्या नावाची गरज होती. आनंद महिंद्रांनी त्यांच्यात फक्त 4 लाख रुपये गुंतवले आणि स्वतःचं प्रतिष्ठित महिंद्रा हे नाव त्यांना वापरायला दिलं. आज तीच संस्था भारताची 4थी सर्वात मोठी बँक बनली आहे. हे सर्व यश एका अत्यंत मजबूत पायावर उभं आहे आणि हा आकडा त्याचं प्रतीक आहे, 3800. महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये आज 3800 पेक्षा जास्त इंजिनियर्स आणि शास्त्रज्ञ काम करत आहेत. 124 एकरांवर पसरलेलं हे अत्याधुनिक सेंटर महिंद्राच्या आजच्या मार्केट वर्चस्वाचं मुख्य कारण आहे. थार, XUV 700 सारख्या आज मार्केटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सगळ्या गाड्या याच सेंटरमधून डिझाईन आणि डेव्हलप झाल्या आहेत. महिंद्राचा आजवरचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. पण आता भविष्यात काय?
जगात आता टेस्लासारख्या ग्लोबल कंपन्या ईव्ही मार्केटमध्ये आक्रमकपणे प्रवेश करत आहेत. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी महिंद्राने येत्या काळात 23 नवीन ईव्ही गाड्यांसाठी 37,000 कोटी रुपयांची महाप्रचंड गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पण खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की परदेशी कंपन्यांच्या या नव्या आणि प्रगत लाटेसमोर टिकून राहण्यासाठी महिंद्राची ही ईव्ही स्ट्रॅटेजी खरोखर पुरेशी ठरेल का? हा प्रश्न नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो.